महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीनं आज नांदेड वगळा महानगरपालिका कार्यालयासमोर 27 तारखेपासून 30 तारखेपर्यंत विविध प्रकारच्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। आज पहिला दिवस आंदोलनाचा आमचा असा होता की महानगरपालिका कार्यालयासमोर द्वारसभा निदर्शने धरणे देऊन उद्याच्या आंदोलनाची दिशा महानगरपालिकेला देऊन त्याचा इशारा देण्यात आला आहे। उद्याच्या तारखेचं आंदोलन आमचं असं आहे की आमच्या कर्मचाऱ्याच्या मागण्याच्या सोडवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन, उपायुक्त स्वच्छता आणि स्वच्छता विभाग आमच्या संघटनेची दिशाभूल करून आम्हाला चुकीच्या पद्धतीचे उत्तर देत आहेत आणि ज्या गोष्टी आम्ही मान्य करू शकत नाही आणि त्यांनी बी कायद्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला उत्तर देत आहेत। म्हणून उद्याच्या तारखेमध्ये अतिरिक्त आयुक्त यांच्या कक्षाला आणि उपायुक्त यांच्या कक्षाला आम्ही घेराव घालून तिथं धरणे आंदोलन देणार आहोत। त्याचं कारण असं आहे की माननीय औद्योगिक न्यायालयानं 2024चा बोनस देण्यासाठी आम्हाला निर्देश दिले, अंतरिम बोनस माननीय उच्च न्यायालयानं त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दिलं आणि माननीय महानगरपालिका प्रशासनाचा स्थगिती आदेश मान्य केला नाही। असं असताना नांदेड महानगरपालिकेच्या कायदे सल्लागार माननीय BR भोसले साहेब यांचा सल्ला आणि महानगरपालिकेमध्ये मुख्य लेखा परीक्षक आणि काही अधिकाऱ्यांच्या सोबत घेऊन एक समिती नेमलेली आहे। हे दोघं जण माननीय उच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का? माननीय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या न्यायालयापेक्षा हे ज्येष्ठ आहेत का? मग यांच्या सल्ल्यानुसार आम्हाला पत्र जर म्हणतात की तुम्हाला 2025चा बोनस देता येत नाही, हे चुकीचं आहे की नाही? मग ह्या कायदेशीर गोष्टीचा आमच्या संघ बाईट करायला पाहिजेत महानगरपालिका प्रशासनानं। कुठलं की पत्र द्यायचं आणि चुकीचं पत्र देऊन आमची दिशाभूल करायचं, आम्हाला संताप आणायचा। बाबा, ज्यावेळेस माननीय उच्च न्यायालयानं आम्हाला बोनस देण्याच्या बाबतीमध्ये तुमचं म्हणणं ऐकलं नाही, आमचं म्हणणं ऐकून आम्हाला बोनस द्या म्हणले 24चा, 2025चा बोनस द्यायला तुम्हाला काय हरकत आहे? कोणाच्या खिशातून द्यायला? महानगरपालिकेच्या शहराची साफसफाईचं काम जो कामगार काम करतो त्याला कायद्याप्रमाणे बोनस देणं बंधनकारक आहे। म्हणून आम्ही बोनस मागतो। सुट्टीमध्ये केलेल्या कामाचा मोबदला मागतो। महाराष्ट्र राज्य सरकारनं कामगार विभागानं तसं जाहीर केलेलं आहे, त्याच्या कायद्याअंतर्गत आम्ही सुट्टीमध्ये केलेल्या कामाचा मोबदला मागतो, ते सुद्धा देण्यास नकार देत आहेत। मग तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये आम्ही सांगायला पाहिजेत महापालिका प्रशासनाला? तुम्ही एवढे उच्च शिक्षित अधिकारी असून, तुम्ही LLB शिकलेले असून तुम्हाला कायद्याच्या गोष्टी कळत नाहीत आणि आमच्या महापालिकेच्या सफाई कर्मचारी तुम्हाला कायदा शिकवावा? बरोबर नाही आहे। यासाठी आमच्या कर्मचाऱ्याच्या मागण्या सोडवण्यासाठी उद्याच्या तारखेमध्ये त्यांनी एक बैठक बोलवली आहे। त्या बैठकीमध्ये जर सकारात्मक निर्णय होत असेल तर ठीक आहे, नाही तर आम्ही त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा आम्ही या ठिकाणी घोषणा करतो। धन्यवाद।